अरे काय बाबा जिम मध्ये ती बातमी वाचते नाही का, जिम मारून आला अटॅक येऊन मेला. 22 वर्षाचा असल्यापासून जिम मारायलो. आज वय वर्ष 72 आहे. 50 वर्ष झाली. तब्येत एकदम टकाटक आहे. बीपीची गोळी नाही, शुगरची गोळी नाही. कसं आहे, तब्येत मजबूत राहण्यासाठी व्यायाम केलाच पाहिजे रे. ती बातमी आली होती, जिम मारून आला अटॅक आला आणि मेला. बऱ्याच लोकांना त्या बातमीचा धसका घेतलाय आणि जिम सोडून दिली. तू अरे कसं आहे बाबा, माणसं चहा पितानी मरायले तर, पाणी पितानी मरायले तर, रस्त्यावर चालताना, बाईक चालवताना, कारमध्ये, ट्रेनमध्ये, युवायनात जेवण करताना बी मरायले तर रे. मरायचंच म्हणल्यावर माणूस कसं आहे मरते. तुम्ही एक बातमी आली, व्यायाम करून आला आणि मेला आणि तुम्ही म्हणाले जिम वाईट आहे, हानिकारक आहे. अरे त्याला अटॅक नेमका कशामुळे आला, त्याची जीवन पद्धती काय होती, काय खात होता, अजून काही स्टिरॉइड बिरॉइड घेत होता का, हे कोणी पाहिले का? नाही. नावं कशाला ठेवायले तुम्ही, जिमला नावं ठेवायले. अरे बाबा, आधीच आपल्या भारतामध्ये कसं व्यायाम म्हणलं की लोक काचकूच करत नाहीत, तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. आणि अशा बातम्या जर पसरवल्या तर लोक व्यायाम करणं सोडून देतील ना रे. अरे तब्येत मजबूत राहण्यासाठी जिम मारलीच पाहिजे बाबा. आलं का लक्षात? आपलं शरीर म्हणजे आपलं मंदिर असते आणि मंदिराची काळजी घेतली पाहिजे, पूजा केलीच पाहिजे. त्याच्याशिवाय काय खरं नाही. व्यायाम करून मरायला का नाही माहीत नाही, पण व्यायाम जर केला नाही तर मात्र तुमचं मरण 100% लवकरच येणार.